विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आकाश यल्लाप्पा पवार टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली जिल्ह्यातून 1 वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावं या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारची कारवाई करण्यात आली। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख 1 आकाश यल्लाप्पा पवार वय वर्ष 32 राहणार उत्तर शिवाजीनगर माकडवाले कमानीजवळ सांगली। 2 आकाश प्रकाश देवर्षी वय वर्ष 24 राहणार न्यू रेल्वे स्टेशन वांगीकर प्लॉट सांगली या टोळीविरुद्ध सन 2024 मध्ये 4 चाकी वाहनांमधील बॅटरी चोरीचे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। नमूद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत, त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून विमला एम चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग सांगली यांच्याकडे चौकशी कामी पाठवला। त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली व सर्व बाबी विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख 1 आकाश यल्लाप्पा पवार वय वर्ष 32 राहणार उत्तर शिवाजीनगर माकडवाले कमानीजवळ सांगली, 2 आकाश प्रकाश देवर्षी वय वर्ष 24 राहणार न्यू रेल्वे स्टेशन वांगीकर प्लॉट सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली जिल्ह्यातून 1 वर्ष कालावधीकरिता तडीपार आदेश पारित केला। आगामी सणोत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्ताभूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, माननीय ऋतू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, प्रवीण कुमार कांबळे पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल एदाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दौलत कोळी व पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मुलानी व पोलीस कॉन्स्टेबल उमेश कोळेकर विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी भाग घेतला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।